ज्या क्षणाची आम्ही इतक्या दिवसापासून वाट बघत होतो, फायनली तो क्षण आज आला होता. तर राम राम मंडळी, मी तुमची सर्वांची लाडकी श्वेता शिंदे. गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर फायनली आपल्या A7 स्टुडिओची आज ओपनिंग होणार होती, त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं होतं की आपण सगळेजण साडी घालूया. मग आम्ही सर्वांनी मस्तपैकी छान मेकअप करायला घेतला आणि माझ्या एका कानातलंच घुसत नव्हतं. मग माझी मैत्रीण बोलली, मी तुला हेल्प करते असं. आणि मग तिने मला ते कानातलं कसं तरी घालून दिलं आणि तिची मस्ती ना कधीच संपत नाही. येता जाता गुदगुल्याच करत राहते नुसती ती मला. आणि मग आम्ही सगळे खाली आलो आणि खाली येऊन बघतो तर काय, सत्यनारायणची पूजेला सुरुवात झाली होती आणि दादा पूजेला बसलेले होते ऑलरेडी. मग आम्ही सगळे पण शांततेत मस्तपैकी पूजा ऐकत बसलो आणि बाहेर ओपनिंगसाठी रांगोळीची तयारी चालू होती. पोरी मस्तपैकी छान एकदम रांगोळी काढत होती. मला काय रांगोळी येत नाही, मग मी फक्त बघत होती. दुपारी सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती, म्हणून मग आम्ही ना पार्सल आणायला गेलो होतो. आणि पोरगी बघा काहीच, जिथं जावा तिथं फक्त यांना मोबाईलच दिसतो, फक्त मोबाईल. आणि शॉपवर रिटर्न आलो तर बघतो तर काय, इथं फुगेच फुगे होते सगळीकडे, कारण की संध्याकाळच्या ओपनिंगची तयारी चालू झालेली होती. आणि बघ, नुसता बालिशपणा चालू असतो गाईज यांचा. आणि मग संध्याकाळी मस्तपैकी आमच्या शॉपची ग्रँड ओपनिंग झालेली आणि एवढी गर्दी होती, खरंच सिरियसली खूप जास्त गर्दी होती. ती व्हिडिओत दिसत नसेल तुम्हाला, पण रिअलमध्ये खूप जास्त पब्लिक जमलेली होती नाही का. एकदम मस्त नवीन शॉपची सुरुवात झालेली होती, त्यामुळे मस्त आम्ही फटाके फोडलेले होते. तुम्ही पण बघा गाईज. आणि मग नंतर मस्तपैकी केक वगैरे आलेला होता आणि मग आम्ही केकची कटिंग करून घेतलेली. आणि मग त्यानंतर आमचा व्हिडिओ कॉल झाला, तो पण आदित्य सातपुते दादांसोबत. अशा प्रकारे दिवसाचा एंड करून आम्ही निघलो घरी जायला. गुड नाईट गाईज, बाय बाय.